brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. त्यांनी आता उभाटाशी अलायन्स केलं नगरपालिकेला. उद्धव ठाकरेंच्या पक्ष आणि सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टी बरोबर शिवसेनेबरोबर सुनील तटकरे हे धंदाट खोटं बोलत आहेत आणि ते खोटं बोलतात पण रेटून बोलतात. आणि त्यामुळे आम्हाला माहिती आहे सुनील तटकरे काय ते. त्यामुळे मी जाहीरपणे त्यांच्या विरुद्ध बोलणार. रायगडमध्ये महायुती आहे का नाहीये? नाही, रायगडमध्ये महायुती नाहीये. रायगडमध्ये कोणाची युती? रायगडमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आमची जी काय आमच्या बरोबर येतील त्यांना आम्ही बरोबर घेऊन जाऊ. नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत महेंद्र थोरवे, रायगडमधले आमदार आहेत. आणि महेंद्र दळवींचा व्हिडिओ जो आहे तो कालपासून चर्चेत आहे. तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? नाही, तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मी महेंद्र दलवींशी चर्चा केली आणि त्यांना विचारलं की बाबा यातली सत्यता काय आहे. तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आमदार हे खोटं आहे आणि हे मला नाहक त्या ठिकाणी बदनाम करण्याचं काम सुरू आहे. आणि मग हे एकंदरीत लक्षात आल्यानंतर मग मात्र आम्ही आक्रमकपणे आमची भूमिका त्या ठिकाणी मांडली की आमच्या आमदारांना अशा पद्धतीने बदनाम करण्याचं काम जर कोण करत असेल, विरोधकांना हाताशी धरून हे काम करण्याचं कोण कृत्य करत असेल तर ते सहन केलं जाणार नाही. आणि म्हणून तो व्हिडिओ खोटा आहे. अंबादास दानवेंनी चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी आमदारांना बदनाम करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं आणि ह्याला खतपाणी घालण्याचं काम सुनील तटकरे करत असतात. म्हणून मी जाहीरपणे बोललो. तटकरेंवर तुमचा म्हणजे काही पुरावे आहेत किंवा तटकरेंनीच केलंय असं म्हणायला काही वाव तुमच्याकडे? नाही, बघा, हे स्थानिक लेवलला सातत्याध्यक्ष जरी ते असतील राष्ट्रवादीचे तरी ते रायगडात मात्र फार वेगळ्या पद्धतीने वागतात. आणि काय करतात रायगडमध्ये? चुकीच्या पद्धतीने अलायन्स करणं, माझ्याकडे आता अपक्ष उमेदवार उभा करणं आणि वरिष्ठांना दाखवणं का मी अलायन्सचा धर्म पाळतोय, परंतु असं कोणतंही कृत्य त्यांच्याकडनं होत नाही. अलायन्स केलं पण त्यांनी आता उभाटाशी अलायन्स केलं नगरपालिकेला. उद्धव ठाकरेंच्या पक्ष आणि सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टी बरोबर शिवसेनेबरोबर सत्तेचा उपभोग अलायन्समधून घ्यायचा आणि विरोधकांना हाताशी धरून त्यांना पाठबळ देण्याचं काम त्या ठिकाणी करायचं. हे सातत्याने त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. विधानसभेला पण आपण पाहिलं की त्या ठिकाणी त्यांचाच राष्ट्रवादीचा अपक्ष उमेदवार त्यांनी उभा केला आणि त्याला पूर्णपणे सगळ्या कुटुंबांनी सहकार्य केलं, आर्थिक सहकार्य केलं, फोन केले सगळ्यांना. आम्हाला पाडण्याचा त्यांनी प्रयत्न त्या ठिकाणी केला. पण आमच्या आमदारांनी मात्र प्रामाणिकपणे लोकसभेला त्यांचं काम त्या ठिकाणी केलं आणि तिन्ही आमदारांना पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. म्हणून मी जाहीरपणे त्यांच्या विरुद्ध बोलत असतो. पण ते म्हणतात की अशा कुठल्याही पद्धतीची व्हिडिओ लीकमध्ये त्यांचा काही हात नाहीये. तुम्ही पाहिजे तर कुठलीही चौकशी करा, अगदी एनआयची चौकशी करा, कुठलीही करा. सुनील तटकरे हे धंदाट खोटं बोलत आहेत आणि ते खोटं बोलतात पण रेटून बोलतात. आणि त्यामुळे आम्हाला माहिती आहे सुनील तटकरे काय ते. पण तुम्हाला असं म्हणायचं की व्हिडिओ त्यांच्याकडूनच लीक झाला? त्यांचा हात असणारच. तुम्ही राष्ट्रीय खलनायक म्हणेपर्यंत एवढं का बरं तुम्हाला, म्हणजे त्यांच्याबद्दल एवढा रोष काय? सांगितलं ना साहेब, रोष एकाच गोष्टीचा आहे की जर आपण अलायन्समध्ये आहोत तर अलायन्सचा धर्म पाळला गेला पाहिजे. आपण प्रदेशाध्यक्ष आहात पण आपण मात्र त्या ठिकाणी रायगडमध्ये शिवसेनेच्या आमदारांच्या बाबतीत चुकीच्या भूमिका घेऊन त्या ठिकाणी वागत आहात. एक प्रकारे असे एक रक्तरंजित राजकारण घडावं अशा पद्धतीचं कृत्य त्यांच्या माध्यमातून सातत्याने त्या ठिकाणी रायगडमध्ये होत असतं. महाडला आपण पाहिलं, अलिबागला पाहताय, कर्जतला, म्हणजे असं काहीतरी चुकीच्या पद्धतीचं राजकारण करायचं, सत्तेचं माज आणून त्या ठिकाणी राजकारण करायचं, असं काम सुनील तटकरेंच्या माध्यमातून रायगडमध्ये सुरू आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, आम्ही काय त्या गोष्टीला भीक घालत नाही आणि घाबरत सुद्धा नाही. समन्वय समितीत तुम्ही हा मुद्दा मांडलाय, मुख्यमंत्र्यांकडे मांडला सातत्याने. समन्वय समितीकडे आमच्या उदयजी सामंत असतील, आमचे शंभूराजे असतील, शिंदे साहेबांकडे असतील, सातत्याने त्यांच्या बाबतीत तक्रारी मी वेळोवेळी करत आलेलो आहे आणि करत आहे. त्यामुळे मी जाहीरपणे त्यांच्या विरुद्ध बोलणार. आणि मग झेडपी आणि महापालिकेला काय होणार? नाही, आम्ही आमची भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय जी अलायन्स आहे ती अलायन्स घेऊन आम्ही चालणार. त्यांना कुठं जायचं त्याबद्दल जाऊ द्या, आम्ही त्यांच्या मागे जाणार नाही. त्यांना चुकीच्या बद्दल राजकारण करायचं ते करू द्या. रायगडमध्ये महायुती आहे का नाहीये? नाही, रायगडमध्ये महायुती नाहीये. रायगडमध्ये कोणाची युती? रायगडमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आमची जी काय आमच्या बरोबर येतील त्यांना आम्ही बरोबर घेऊन जाऊ. शिवसेना स्वबलावर लढेल एवढी ताकद शिवसेनेची आहे. पण या काश काढण्यानंतर ज्या पद्धतीची बदनामी होते तर तुम्ही तो मुद्दा मुख्यमंत्र्यांकडे मांडणार आहे, त्याची चौकशी करण्याची मागणी करणार आहे मुख्यमंत्री? होय, नक्कीच. आम्ही मुख्यमंत्र्यांना आज भेटून या संदर्भात चौकशी करावी असं आम्ही त्यांना त्या ठिकाणी सांगणार आहोत. याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे सहभागी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तर हे होते महेंद्र थोरवे, ज्यांनी सांगितलेलं आहे की तटकरे या सगळ्या व्हिडिओ कॅश काढण्यामागे आहेत आणि त्यांची चौकशी जी आहे ते होणं गरजेचं आहे. अर्थात ती कॅश कुठून आली, कशी आली, कुणी दिली, कधीचा व्हिडिओ आहे याबद्दलचा कुठला तपशील नाहीये. दळवी म्हणतात की तो AI व्हिडिओ आहे, मात्र वस्तुस्थिती ही आहे की सातत्यानं असे व्हिडिओ बाहेर येत आहेत आणि मग त्यामागे कोण आहे
आणि मग जर दळवींचा जो व्हिडिओ आला त्यामागे तटकरे असतील, तर मग जो व्हिडिओ शिरसाटांचा आला होता त्यामागे कोण आहे, तर असे प्रश्न पण विचारले जाणार आहेत. त्यामुळं आपल्याला बघावं लागेल की नेमकं महायुतीतलं राजकारण कुठलं वळण घेते. कॅमेरामन मंदारसह अभिजित, मुंबईत.